नमस्कार सर, 2 मिनटं बोलू शकतो का सर तुमच्याशी? बोला ना. सर, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक खूप सुंदर योजना शॉपकीपर दुकानदारांसाठी आलेली आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळालेली आहे का? नाही? काय आहे ते? सर, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अशा बऱ्याचशा योजनांना शॉपकीपर दुकानदारासाठी येतात, परंतु आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मधले लोकं जे असतात ना, त्यांचा जर फायदा असेल तर आपल्याला सांगतात. त्यांचा फायदा नसेल तर आपल्याला सांगत नाही. ती योजना काय आहे ना, ते सांगण्यासाठी फक्त मला तुमचं 10 मिनिटाचा वेळ पाहिजे. करायचं, नाही करायचं, कधी करायचं हे तुम्ही ठरवा सर. आहे आता वेळ? ओके सर. सर, हा आपला डेलीचा बिझनेस आहे, बरोबर सर? तुमचा डेलीचा हा बिझनेस आहे, तुम्ही डेलीचं बिझनेस करता इथे. तर सर, आपण जेव्हा सकाळी या शॉपमध्ये, दुकानामध्ये येतो आहे, तर आपल्याला माहीत असते की आज किती कमाई होणार आहे, किती बिझनेस होणार आहे, हे आपल्याला माहीत असते? तर आपल्याला माहीत नसते. तर सर, असं समजून डेलीचे ₹200 तुम्ही बाजूला करता, की ₹200 कमी बिझनेस झालेला आहे. आजच्या बिझनेसमध्ये ₹200 कमी झालेला आहे किंवा ₹200 खर्च झालेला आहे. असं समजून जर डेलीचे ₹200 जर बाजूला करता, तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ना सर, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला काय देते ना, हे मी जस्ट 10 मिनिटात सांगतो सर. सर, तुमचं नाव? ओके सर. ABC. ओके, ठीक आहे. स्पेलिंग बरोबर आहे सर? सर, तुमचं डेट ऑफ बर्थ? ओके सर. 21/31/84. ओके सर. सर, तुमच्या हार्डवेअरचं नाव? ABC हार्डवेअर. ओके सर. सर, तर डेलीचे ₹200 जर तुम्ही बाजूला करता, असं समजून की आज ₹200 कमी बिझनेस झालेला आहे सर, ₹200 खर्च झालेला आहे. किंवा सर, आपण बऱ्याच जणांना डिस्काउंटसुद्धा देतो ना. काही लोकांना ₹20 देतो आहे, काही लोकांना ₹50 देतो आहे, काही लोकांना ₹100 सुद्धा देतो आहे. असं समजून जर डेलीचे ₹200 जर बाजूला केले, तर हे गव्हर्नमेंट तुम्हाला काय देते? तर डेलीचे ₹200 तुम्ही बाजूला करता, तर गव्हर्नमेंटसुद्धा त्यामध्ये ₹200 ॲड करते आणि त्या अकाउंटमध्ये टोटल ₹400 त्या अकाउंटमध्ये जमा होते सर. तर महिन्याचे ₹200 प्रमाणे ₹6,000 त्या अकाउंटमध्ये जमा होतात तुमचे. तर गव्हर्नमेंटसुद्धा ₹6,000 त्या अकाउंटमध्ये ॲड करते आणि त्या अकाउंटमध्ये टोटल अकाउंटमध्ये एक ₹12,000 त्या अकाउंटमध्ये होऊन जातं सर. तर वर्षाचे सर ₹200 प्रमाणे बघितले तर वर्षाचे ₹72,000 सर होतात जमा. तर गव्हर्नमेंटसुद्धा त्या अकाउंटमध्ये ₹72,000 ॲड करते आणि त्या अकाउंटमध्ये सर टोटल ₹1,44,000 त्या अकाउंटमध्ये होऊन जातं सर. बरोबर सर? तर सर, मला एक सांगा सर, हे ₹72,000 तुमच्याकडेच असते ना, ते तितकेच राहिले असते किंवा संपून गेले असते, खर्च झाले असते. परंतु या अकाउंटमध्ये असल्या कारणाने सर 72,000चे ₹72,000 गव्हर्नमेंटने ॲड केले आणि ₹1,44,000 या अकाउंटमध्ये पूर्ण झालेले आहेत. परंतु सर, हे ₹200 ना बरेच लोक बाजूला करतात दिवसाचे. कुठे करतात? कोणी डेलीचं कलेक्शनमध्ये करतो आहे, कोणी पतपेढीमध्ये करतो आहे, पतसंस्थामध्ये करतो आहे. परंतु त्यांना ना हे 72,000चे ₹72,000 ॲड करून देत नाही. त्यांना 72,000च्या समोर ₹10,000, ₹8,000 वर्षाला ॲड करून मिळतात. बरोबर आहे सर? हो सर. तर सर, हा अकाउंट आहे ना पुढे 16 वर्ष चालणार सर. तर वर्षाचे ₹72,000 16 वर्ष आपण जर करतो आहे तर ₹11,52,000 त्या अकाउंटमध्ये तुमचे जमा होतात. तर गव्हर्नमेंट किती करते सर यामध्ये ॲड? ओके सर, बरोबर. सेम अमाऊंट ॲड करते, म्हणजे ₹11,52,000 गव्हर्नमेंटसुद्धा ॲड करते सर. आता मला सांगा सर, हे ₹11,52,000 आणि हे ₹11,52,000 दोघांची टोटल किती होते सर? कॅल्सी काढा ना सर. ओके सर. तर किती होते सर? ओके सर, बरोबर आहे सर. 23 लाख 16 वर्षात किती होते सर? 23,04,000 त्या अकाउंटमध्ये जमा होतात सर.
सर माझा एक प्रश्न आहे सर तुम्हाला. तुम्ही बिझनेस करता, बिझनेसमॅन आहेत, इतके वर्ष बिझनेस करता सर. एक मला सांगा सर, हे 11,52,000 रुपये कमवायला किती वर्ष जाते? आणि 11,52,000 रुपये कमवल्यानंतर 11,52,000 रुपये तर पूर्णच्या पूर्ण अमाऊंट आपण बाजूला करू शकत नाही, हो की नाही सर? हे 11,52,000 रुपये जर तुम्हाला बाजूला करायचे असेल ना, तर कमीत कमीत सर 50 लाख रुपये तुम्हाला कमवायला लागतील. 50 लाख रुपये कमवायचे असेल तर किती वर्ष जातील विचार करून बघा. आणि हे 50 लाख रुपये जर कमवायचे असेल तर किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल बिझनेसमध्ये, ते सुद्धा विचार करून बघा. परंतु या 200 रुपयाने ना सर तुम्हाला हे 11,52,000 रुपये कमवून दिल्यासारखं झालं सर. जे असेच जात होते, खर्चामध्ये जात होते, डिस्काउंटमध्ये जात होते, परंतु या 200 रुपयाने तुम्हाला 11,52,000 रुपये कमवून दिल्यासारखं झालं सर. पुढे बघा सर, पुढे ना गव्हर्नमेंट काय म्हणते, तुम्हाला काही द्यायचंच नाही आहे, तुम्हाला इथे काहीच द्यायचं नाही. पुढे जे तुम्ही 72,000 रुपये तुम्ही देत होता ना, ते सुद्धा गव्हर्नमेंट काय म्हणते, ते सुद्धा आम्हीच देऊ. आणि तुम्ही ऑलरेडी देत होते गव्हर्नमेंट, ते सुद्धा बोलते की गव्हर्नमेंट बोलते की आम्ही ते सुद्धा देऊ. तर त्या अकाउंटमध्ये वर्षाचे 1,44,000 रुपये गव्हर्नमेंट ॲड करते सर. तुमचे पण गव्हर्नमेंट जे ॲड करत होते ते सुद्धा असे म्हणून 1,44,000 रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला वर्षाची देणार. आता बरेच लोकांनी मला प्रश्न केला, सर आम्हाला काही द्यायचंच नाही ना, तर हे गव्हर्नमेंट लाईफ टाईमसाठी देणार का? तर नाही सर, गव्हर्नमेंटच्या सुद्धा काही लिमिटेशन असतात, काही टर्म्स अँड कंडिशन असतात. तर गव्हर्नमेंट काय बोलते, पुढील 9 वर्ष आम्ही हे तुम्हाला देऊ. तर 1,44,000 रुपये पुढील 9 वर्ष जर आपण केले तर 12,96,000 इथे होत आहे सर. आता सर हे 12,96,000 सुद्धा कमवायला किती वर्ष जातील? आणि 12,96,000 रुपये पूर्णच्या पूर्ण कमवल्यानंतर ते पूर्णच्या पूर्ण इथे सुद्धा बाजूला करू शकत नाही, इथे सुद्धा आपल्याला 50 लाख रुपये कमवायला लागतील. परंतु सर इथे तर सर 200 रुपये तुमचे ॲक्टिव्ह रोल होतं, इथे तुमचे 200 रुपये काम करत होते सर, त्यामुळे तुम्हाला इकडे 11,52,000 रुपये कमवून दिले सर. परंतु इकडे सर कुठलंच 200 रुपये ॲड होत नाही, 200 रुपये तुम्हाला इकडे द्यायचेच नाही, तरीसुद्धा इकडे 12,96,000 रुपये कमवून दिले सर. सर असं म्हणतात, असं बोलले, असं आहे इथे पैशाने पैशाला कमवून दिल्यासारखं झालं सर, हो की नाही सर? आणि जे पैशाने पैशाला कमवतात ते श्रीमंत होतात. तर सर हे 23,04,000 रुपये आणि 12,96,000 रुपये दोघांची जर टोटल केली तर 36 लाख रुपये होते सर. 36 लाख रुपये, 23,04,000, 12,96,000, टोटल 36 लाख रुपये होते. आणि सर हा अकाउंट आहे ना, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे 16 वर्ष जर केलं तर गव्हर्नमेंट काय म्हणते, आणखी आम्ही तुम्हाला बोनस देऊ. बोनस 4 लाख रुपयाचं बोनस इकडे ॲड करते गव्हर्नमेंट. आणि त्या अकाउंटमध्ये 40 लाख रुपये टॅक्स फ्री आणि गॅरंटेड देते सर. आणि हे पैसे आहेत ना, 40 लाख रुपये मिळाल्यानंतर, हे 40 लाख रुपये सर मिळाल्यानंतर ना गव्हर्नमेंट काय सांगते, तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. पहिलं ऑप्शन्स आहे हे ऑप्शन्स, हे तुम्ही पूर्णच्या पूर्ण लमसम घ्या, 40 लाख रुपये लमसम घ्या. तुमची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे फॅमिलीची ते तुम्ही पूर्ण करा. किंवा तुम्हाला वाटते कुठे इन्व्हेस्टमेंट करायचे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला वाटते की कुठेतरी आपल्याला नवीन बिझनेस करायचा आहे, तर बिझनेससाठी हे कॅपिटल होऊ शकते. किंवा दुसरा ऑप्शन्स आहे की बी. आज मला सांगा, कुठल्याही शॉपकीपरला किंवा कुठल्याही लोकांना आज 2004 नंतर पेन्शन आहे? शॉपकीपरवाला तर पेन्शन आहे तर नाही आहे. तर हा अकाउंट आहे स्पेशली गव्हर्नमेंटने त्यांना ऑप्शन्स दिलेले आहेत, बी ऑप्शन्स, की बाबा तुम्हाला लमसम न हवा नसेल तर तुम्ही बी ऑप्शन्स घ्या. तर बी ऑप्शन्स आहे की पेन्शन ऑप्शन्स, बी ऑप्शन्स आहे की पेन्शन ऑप्शन्स. फॉर एक्झाम्पल त्यावेळी जो काय रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्याने तुम्हाला लाईफ टाईमसाठी पेन्शन मिळणार. फॉर एक्झाम्पल त्यावेळी 4% रेट ऑफ इंटरेस्ट आहे, तर आपल्याला 1,60,000 रुपये पर ॲनम लाईफ टाईम
प्लस गॅरंटेड हे पेन्शन मिळणार आहे. लाईफ टाईम आणि गॅरंटेड पेन्शन जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत. तुमच्या जीवनानंतर हेच पेन्शन तुमच्या स्पाऊसला मिळणार. सेम पेन्शन 1,60,000 रुपये पाऊसला पर ॲनम लाईफ टाईम गॅरंटेड. हे तुम्ही तुमच्या वाईफसाठी दिलेलं सर्वात बेस्ट गिफ्ट असणार आहे सर. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही तुमच्या वाईफची केअर करणार. तुमच्या जीवनानंतर हे पेन्शन त्यांची केअर करणार. हे सर्वात आणि बेस्ट गिफ्ट असणार आहे तुम्ही दिलेलं. आणि सर दोघांच्या जीवनानंतर नेक्स्ट जनरेशनसाठी हे जे 40 लाख रुपये आहेत टॅक्स फ्री तुम्ही देऊन जाणार. बरेचसे लोक म्हणतात जाताना काय घेऊन जातात, परंतु जाताना काय सोडून जातात ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी हे 40 लाख रुपये टॅक्स फ्री दिले जातील. आता सर तुम्ही म्हणणार की हे 16 आणि हे 9 म्हणजे 25 वर्षानंतर मिळणार का मला हे 40 लाख रुपये. तर मध्ये काय गरज पडली तर सर या अकाउंटमध्ये जर आपल्याला गरज पडली, फॉर एक्झाम्पल 5 वर्षानंतर इथे इमर्जन्सी फंड आहे सर. इमर्जन्सी फंड. आता सर इमर्जन्सी फंड आणि लोन दिसायला जरी सारखे झाले परंतु यामध्ये खूप डिफरंट आहे. आता बँकेमध्ये कोणी जातो आहे लोन घेण्यासाठी आणि बँक तयारच असते लोन देण्यासाठी, परंतु बँक काय मागते, बाबा सिबिल दाखवा तुमचं बरोबर आहे की नाही. दुसरं काय मागणार, इन्कम प्रूफ मागणार, गॅरेंटर मागणार. आणि लोन दिल्यानंतर लोन बरोबर प्रोसेसिंग चार्ज घेतात. आणि लोन दिल्यानंतर नेक्स्ट महिन्यापासून एक EMI चालू करणार. आणि 2-3 EMI टायमावर गेले नाही तर आपलं अकाउंट NPA होतं आहे. आणि NPA अकाउंट झालं तर जिथून लोन घेतलेलं असेल तिथली लोक आपल्या घरी चहा पिण्यासाठी येतात, म्हणजे काय वसुलीसाठी येतात. परंतु सर या सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये जर तुम्ही इमर्जन्सी फंड घेता त्यासाठी तुम्हाला कुठलं सिबिल चेक करणार नाही, कुठलंच इन्कम प्रूफ मागणार नाही आहे, कुठलंच गॅरेंटर मागणार नाही आहे. तुम्हाला लोन दिल्यानंतर कुठलंच EMI सुरू करणार नाही सर. ते काय म्हणणार की तुम्हाला जो इंटरेस्ट आहे ना तुम्ही 6 महिन्यानंतर किंवा वर्षभरातून एकदा तुम्ही भरू शकता. आणि जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ना ज्यावेळी तुमच्याकडे येतील ना त्यावेळी तुम्ही पे करा. फॉर एक्झाम्पल हे 25 वर्षात तुमच्याकडे ती 5 लाख रुपये घेतलेली प्रिन्सिपल अमाऊंट तुम्ही पे नाही केली तर ही जी 40 लाख रुपये आहेत त्यामधून ते लेस करून देतील, बरोबर. तर हा आहे एक इमर्जन्सी फंड. सर याची आता ऑथॉरिटी आहे ना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ना बऱ्याचशा ऑथॉरिटी बऱ्याचशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटला देते सर. जसं की आता बँकेला आहे ना सुकन्या योजना, PPF योजना याची ऑथॉरिटी दिलेली आहे. पोस्टालासुद्धा सुकन्या PPF योजनेची ऑथॉरिटी दिलेली आहे. तर हे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ना हा जो अकाउंट आहे ना त्याची ऑथॉरिटी आहे ना LIC ऑफ इंडियाला दिलेली आहे. LIC ऑफ इंडियाला. त्यामुळे या अकाउंटमध्ये ना नॅचरल डेथ 16 लाख रुपये कव्हरेज आहे. ॲक्सिडेंट डेथ 32 लाख रुपये आहे. आणि डिसेबिलिटी कव्हरेज 16 लाख रुपये. आणि ही जी 40 लाख रुपये आहे मॅच्युरिटी ती सुद्धा आहे. आता फॉर एक्झाम्पल सर हा अकाउंट आहे ना आता समजून घ्या की X व्यक्तीने घेतलेला आहे. हा जो मिस्टर X आहे ना त्या व्यक्तीने घेतलेला आहे अकाउंट सुरू केलेलं आहे. देव ना करो हा अकाउंट त्याने 6,000 पर मंथने सुरू केलेला आहे. आणि देव ना करो एक EMI जरी भरून नॅचरली तेच झाली त्याचा जो कोणी नॉमिनी असेल त्याच्याकडे 2 ऑप्शन्स असणार आहे. 16 लाख रुपये तुम्ही लमसम घ्या किंवा दुसरं ऑप्शन्स असणार आहे की तुम्ही पेन्शन घ्या. 1 लाख रुपये तुम्ही पेन्शन घ्या जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत. आणि तुमच्या जीवनानंतर हे 16 लाख रुपये नेक्स्ट जनरेशनला तुम्हाला दिले जातील. जर ॲक्सिडेंट डेथ झाली इथे सुद्धा 2 ऑप्शन्स 32 लाख रुपये लमसम घ्या किंवा 2 लाख रुपये लाईफ टाईम पेन्शन घ्या पर ॲनम. आणि
नेक्स्ट जनरेशनला 32 लाख रुपये नेक्स्ट जनरेशनला मिळणार. डिसेबिलिटीमध्ये सर आपण आहोत तर एकच व्यक्ती आहे, परंतु डिसेबिलिटी झाली तर त्या व्यक्तीला हे जे 16 लाख रुपये कसे मिळणार, 1,60,000 रुपये प्रत्येक वर्षी मिळणार, पर ॲनम मिळणार. कधीपर्यंत, नेक्स्ट 10 इयर. आणि तुमचा जो 200 रुपये जे तुम्ही भरत होते दिवसाचे, म्हणजे 72,000 रुपये वर्षाचे जे भरत होता ते सुद्धा माफ करण्यात येतात. आणि त्याचबरोबर सर ही 40 लाख रुपयेसुद्धा तुम्हाला मॅच्युरिटीला मिळणार. ठीक आहे सर. आता हा अकाउंट ना सर गव्हर्नमेंटने केलेला आहे, परंतु हा अकाउंट कशासाठी केलेला आहे वेळ तुमच्याकडे ते समजून घ्यायला. तर आज बरेचसे लोक आहेत ना सर, बरेचसे शॉपकीपर आहेत ना, 60 वर्षानंतर 65 वर्षानंतर ते रिटायर होतात. कारण प्रत्येकाची एक वेळ असते रिटायर होण्याची, काम करण्याची. आणि त्यावेळी ते रिटायर होतात. हे जो आपला बिझनेस आहे जे नेक्स्ट जनरेशनला जेव्हा ट्रान्सफर करतो आहे त्यावेळी ना त्यांच्याकडून ना चुकून न कळत ना एक चूक होऊन जाते. ती म्हणजे आपला जो बिझनेस आहे तो नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर करतो आहे, परंतु त्याचबरोबर ना मनी ऑथॉरिटीसुद्धा तिथे ट्रान्सफर केली जाते आणि प्रॉब्लेम तिथे होते सर. आज बरेच लोकांना मी बघतो आहे सर, त्यांचं खूप चांगला बिझनेस झालेला, बिझनेसमध्ये आहे, ते शॉपमध्ये आहेत आणि ते रिटायर झाल्यानंतर ना सर 60-70व्या वर्षी त्यांच्या बिझनेसमध्ये जातात आणि मुलांना सांगतो आहे, ॲक्च्युली हा बिझनेस त्यांनी ओपन केलेला असतो ना, सुरू केलेला असतो आहे. ते मुलांना म्हणतात की या बिझनेसमधून ना मला फक्त 10 लाख रुपये द्या, दिला पाहिजे ना, परंतु ते त्या बिझनेसमधून काढता येत नाही.